नमस्कार मंडळी, भेंडी या पिकाची वाढ हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे होते. परंतु जमिनीमध्ये पुरेसे सेंद्रिय पदार्थ असणं आणि पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं. खरीप हंगामात भेंडीची लागवड जून-जुलैमध्ये करावी. योग्य जातीची निवड करताना केवडा या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता, अधिक उत्पादन देण्याची क्षमता आणि फळांचा गर्द हिरवा रंग या गोष्टींचा अवश्य विचार करावा. भेंडीच्या परभणी क्रांती या जातीची फळं हिरवी आणि लांब असतात. फळांची लांबी 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत असते. या जातीवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. ही जात खरीप हंगामात लागवडीसाठी योग्य आहे. अर्का अनामिका या जातीवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. तसंच पुसा सावनी आणि इतर प्रचलित जातींपेक्षा अधिक उत्पन्न मिळतं. या जातीची झाडं उंच वाढतात. फळं लांब असतात. फळांवर 5 ते 6 शिरा असतात. फळं रंगाने गर्द हिरवी आणि काटेविरहित असतात. विशेष म्हणजे फळांचा देठ लांब असल्यामुळे फळं काढणीस सोपी जातात. या जातीपासून 110 ते 120 दिवसात हेक्टरी 90 ते 120 क्विंटल उत्पन्न मिळतं. पुसा सावनी या जातीची फळं लांब, कोवळी आणि हिरवी असतात. बी पेरल्यापासून 2 महिन्यात फळं काढणीसाठी तयार होतात. अर्का अभय या जातीचे बहुतेक गुणधर्म अर्का अनामिका प्रमाणेच आहेत. या जातीमध्ये फांद्या येण्याची प्रवृत्ती असून 2 बहार येतात आणि यापासून हेक्टरी 70 ते 90 क्विंटल उत्पादन मिळतं. भेंडीच्या लागवडीसाठी जमीन खोलवर नांगरून घ्यावी. उभी आणि आडवी अशी 2दा नांगरट केल्यावर हेक्टरी 20 ते 25 टन कुजलेलं शेणखत टाकावं. ते कुळवाच्या सहाय्याने चांगलं मातीत मिसळून घ्यावं. भेंडीची वाढ खरीपात जास्त असल्यामुळे 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात. रब्बी आणि उन्हाळी हंगामात 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या कराव्यात. सरीच्या बगलेत एका बाजूने रासायनिक खतं टाकण्यासाठी कुदळीने किंवा खुरप्याच्या सहाय्याने रेषा काढाव्यात. याचवेळी फोरेट किंवा थिमेट 10 किलो प्रति हेक्टरी मातीत मिसळून घ्यावं. भेंडीचं बियाणं रुजत घालण्यापूर्वी पाण्यात किंवा सायकोसिल किंवा जिब्रेलिक ॲसिडच्या द्रावणातून 24 तास भिजत ठेवावं. त्यानंतर बियाणं पाण्यातून किंवा द्रावणातून काढून गोणपाटावर सावलीत कोरडं करावं. खरीप हंगामात बियांची पेरणी सरीच्या बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. अशा प्रकारे 1 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी 10 ते 18 किलो बियाणं लागतं. कोकणात खरीप हंगामात भेंडीची लागवड 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. त्यासाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं होतं. भेंडीला शेणखताव्यतिरिक्त हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावं. पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाश यांची मात्रा आणि नत्राची 1/3 मात्रा एकत्र करून द्यावी. उरलेले 2/3 नत्र समप्रमाणात पेरणीनंतर 30 ते 60 दिवसांनी द्यावं. भेंडीचं बी रुजत घातल्यावर 2 ते 3 आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यावेळी एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावं. यावेळी खुरपणी करून तण काढावं. खुरपणीनंतर झाडांना मातीची भर दिली तर झाडांच्या वाढीवर आणि पर्यायाने उत्पादन वाढीवर अनुकूल परिणाम होतो. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे या भेंडीची सध्याच्या या खरीप हंगामात लागवड करावी. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.